आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार। भिवंडी, बारामती, शिरूर, सातारा, दक्षिण अहमदनगर, वर्धा, दिंडोरी, रावेर, माढा या जागांविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। सहानुभूतीच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा सुधीर मुनगंटीवारांचा प्रतिभा धानोरकरांवर आरोप। तर मी जातीच्या मुद्द्यावर राजकारण करत नाही, मी सर्व समाजाची उमेदवार। मुनगंटीवारांच्या आरोपाला जाहीर सभेत उत्तर देणार प्रतिभा धानोरकर यांचं प्रत्युत्तर। नागपुरातून भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती। कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नितीन गडकरींकडून घरातील देवांची पूजा, तर कुटुंबियांनी केलं गडकरींचं औक्षण। पुणे लोकसभेचे सर्वपक्षीय उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र। भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरेंची उपस्थिती। पुण्याच्या विकासासाठीचं विजन तीनही उमेदवारांनी मांडलं। बीडच्या केज तालुक्यातील औरंगापूरमध्ये मराठा समाज बांधवांकडून पंकजा मुंडेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। पंकजा मुंडेंच्या गाडीसमोर घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलकांना पांगवल्यानंतर ताफा पुढे निघाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलवल्यानंतर खासदार भावना गवळी तातडीने मुंबईत दाखल। यवतमाळ, वाशिममधून महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम। संजय राठोड यांचं नाव पुढे असल्याची माहिती। आज बैठक होते। मशाल चिन्हावर आम्ही दाखवून देऊ की आम्हीही कमी नाही। महादेव जानकर असो किंवा कोणीही, कोणाचीही पर्वा नाही। परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांची प्रतिक्रिया। यवतमाळमध्ये मला कोणाचंही आव्हान नाही। या भागात महायुतीबद्दल जनतेच्या मनात निराशा। उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल जनतेमध्ये मोठी सहानुभूती। यवतमाळमधून उमेदवारी जाहीर होता संजय देशमुखांची प्रतिक्रिया।